dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 12 Simple Machines from 6th Standard Science. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 90 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये विचारले गेलेल्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे क्लासिफाय द फॉलोइंग ॲज अ लिव्हर, अ पुली अँड अन इन्क्लाइन प्लेन. आता इथे खाली काही थिंग्स दिलेले आहेत. या थिंग्समधील लिव्हर कोणते आहे, पुली कोणतं आहे आणि इन्क्लाइन प्लेन कोणते आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. पण त्याही आधी आपण काय करूयात, लिव्हर, पुली आणि इन्क्लाइन प्लेन म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊयात. आधी आपण इन्क्लाइन प्लेनचं एक्झाम्पल घेऊयात. आता इथे ही कार आहे. या कारला या ट्रकच्या वरती आपल्याला न्यायचं आहे. त्यासाठी काय केलेले आहे, इथे अशा प्रकारे एक स्लोप तयार केलेला आहे. स्लोप तयार केल्यामुळे ही कार आपण इझिली या ट्रकच्या वरती ठेवू शकतो. त्याचप्रकारे टेक्स्टबुकमध्ये हे एक्झाम्पल दिलेले आहे. इथे कसले एक्झाम्पल दिलेले आहे, लोडिंग अ ड्रम ऑन टू अ ट्रक. हा जो ड्रम आहे, हेवी ड्रम, तो या ट्रकमध्ये ठेवायचा आहे. त्यासाठी पिक्चर ए मध्ये काय केलेले आहे, अशा प्रकारे एक प्लॅंक घेतलेला आहे या बॉयने आणि या प्लॅंकवरून हा जो हेवी ड्रम आहे तो ढकलत तो या ट्रकमध्ये ठेवत आहे. पिक्चर बी मध्ये आपल्याला काय दिसत आहे, सेम प्लॅंक आहे, सेम फळी आहे, पण ही जी फळी आहे ती शॉर्ट आहे. इथे पहा, पिक्चर ए मध्ये ही फळी जी आहे ती लॉंग आहे आणि ही फळी छोटी आहे. त्यामुळे काय होतंय, या बॉयला जरा जास्त कष्ट करावे लागत आहेत, त्याला जास्त ताकद लावावी लागते हा ड्रम पुश करण्यासाठी. आणि या पिक्चर सी मध्ये तर ही गर्ल अजून विचारच करते की बाबा हे इतका हेवी ड्रम आपण या ट्रकमध्ये कसा ठेवणार. तर इथे पिक्चर ए मध्ये आपल्याला काय दिसत आहे, हा बॉय खूप इझिली कमी एफर्ट्स लावून हा जो हेवी ड्रम आहे तो या ट्रकमध्ये लोड करतोय. सो हा जो प्लॅंक आहे यालाच काय म्हणतात, ॲन इन्क्लाइन प्लेन. इन्क्लाइन प्लेनची डेफिनेशन विचारली तर कशी सांगणार तुम्ही, वजन उचलण्यासाठी तिरपी टेकवलेली फळी वापरली, म्हणजेच अशा प्रकारे प्लॅंक वापरले तर आपल्याला कमी वजन पेलावे लागते आणि वजन चढवणे हलके वाटते. मग अशा या प्लॅंकलाच, अशा या फळीलाच काय म्हणतात, इन्क्लाइन प्लेन असे म्हणतात. इफ अ स्लांटिंग प्लॅंक इज युज्ड टू लिफ्ट अ वेट, वी हॅव टू बेअर लेस ऑफ द वेट अँड लिफ्टिंग इट बिकम्स इझियर. सच अ प्लॅंक इज कॉल्ड ॲन इन्क्लाइन प्लेन. नाव लेट्स सी पुली. तर पुली म्हणजे काय, इथे पहा, इथे हे एक व्हील आहे, व्हीलवर ही दोरी आहे आणि दोरीच्या एका टोकाला हे लोड आहे आणि दोरीचे हे दुसरे टोक आहे, हे आपण इकडे खाली ओढले की हे जे लोड आहे ते वरती येणार. याचे सिंपल एक्झाम्पल म्हणजे जेव्हा आपण विहिरीतून पाणी काढत असतो तेव्हा, जेव्हा विहिरीतून पाणी काढतो तेव्हा विहिरीच्या वरती अशा प्रकारे व्हील लावलेली असते आणि व्हीलवर हा अशा प्रकारे रोप असतो आणि रोपच्या एका टोकाला बादली लटकवलेली असते. ती बादली विहिरीमध्ये सोडली जाते आणि विहिरीमधलं पाणी भरून ती बादली जेव्हा आपल्याला वरती काढायची असते तेव्हा आपण काय करतो, हा जो रोप आहे या रोपचा हा जो दुसरा एंड आहे तो आपण खाली ओढतो. ओढल्यानंतर काय होतं, भरलेली बादली वर येते आणि आपण ते पाणी यूज करायला बाहेर काढत असतो. सो हे जे मशीन इथे यूज केलेलं आहे, व्हील आणि रोप थ्रू आपण जे लोड कॅरी करत आहोत, लोड उचलत आहोत, यालाच काय म्हणतात, पुली. पुली आणखी कुठे वापरतात, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला फ्लॅग होस्टिंग होत असतं स्कूलमध्ये, राईट. गेस्ट येतात, गेस्ट फ्लॅग होस्ट करत असतात. तर इथे तुम्ही पाहिलात, या पोलला इथे वरती व्हील लावलेले आहे आणि व्हीलवर हा एक रोप आहे. रोपच्या या साईडला फ्लॅग फोल्ड करून ठेवलेला असतो आणि रोपचा हा जो दुसरा एंड आहे, इकडे पहा, रोपची ही दुसरी बाजू आहे. जेव्हा खाली गेस्ट रोप खाली ओढतात तेव्हा हा जो फ्लॅग आहे तो ओपन होतो या व्हीलवरून खाली ओढल्यानंतर. सो इथे हे जे मशीन आहे याला म्हणतात पुली. नेक्स्ट सिंपल मशीन आहे लिव्हर. इथे हा एक बीम आहे आणि हा बीम इथे कशाच्या आधारावर ठेवलेला आहे, फुलक्रम. या बीमच्या एका साईडला लोड आहे आणि जर हे लोड आपल्याला उचलायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, इथून दाबावं लागणार, खाली पुश करावं लागणार, म्हणजेच एफर्ट द्यावे लागणार, तेव्हाच हे लोड वरती येणार आहे. सो या प्रकारच्या सिंपल मशीनला लिव्हर असे म्हणतात. लिव्हरचे 3 पार्ट्स आहेत, एक फुलक्रम, लोड आणि एफर्ट. या तिघांना मिळून लिव्हर तयार होत असतं. आता आपण पाहूयात क्लासिफिकेशन. अ वेज. वेज म्हणजे काय, हे पहा, याला म्हणतात वेज. आता इथे हा लाकडाचा उंडका आहे आणि याला आपल्याला मधोमध तोडायचे आहे. कसे तोडणार, तर हे वेज आपण इथे घालणार आणि वरून हातोडीने, हॅमरने ठोकलं की याचे 2 तुकडे होणार आहेत. सो याला म्हणतात वेज.
कशा प्रकारचे आहे हे वेज, तर इकडे आणि इकडे 2 इन्क्लाइन प्लेन जॉईंट केलेले आहेत आणि त्यापासून हे वेज तयार झालेले आहे. सो अ वेज काय येणार, अन इन्क्लाइन प्लेन. नेक्स्ट आहे अ नीडल. नीडलला सुद्धा इथे एक टोक तयार केलेले आहे निमुळते. ओके नाही, हे सुद्धा अन इन्क्लाइन प्लेनचेच एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आहे स्टेअरकेस. स्टेअरकेस हे सुद्धा हे पहा इथे स्लोप तयार झालेला आहे. सो इन्क्लाइन प्लेनचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर स्लाईड. स्लाईड हे सुद्धा इन्क्लाइन प्लेनचेच एक्झाम्पल आहे. इथे पहा स्लोप तयार झालेला आहे स्लाईडला, राईट. सो इन्क्लाइन प्लेन. नेक्स्ट द व्हील ऑफ अ फ्लॅग पोल. हे कसले एक्झाम्पल आहे, आपण पाहिले पुलीचे. इथे व्हील लावलेले आहे आणि व्हीलवर रोप आहे. हा रोप खाली खेचला की फ्लॅग जो आहे इथे फोल्ड करून ठेवलेला तो ओपन होतो, राईट. सो हे पुलीचे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट नट क्रॅकर्स. नट क्रॅकर्स हे लिव्हरचे एक्झाम्पल आहे. लिव्हर आहे, ओके नाही. इथे हे फल्क्रम आहे. फल्क्रम हा कॉन्स्टंट असतो, फिक्स असतो. इथे एफर्ट्स लावले की इथे नट तुटणार आहे. सो इथे हा लोड आहे, इथे एफर्ट आणि इथे फुलक्रम. सो लिव्हर. नेक्स्ट सीझर्स. हे सुद्धा लिव्हरचे एक्झाम्पल आहे. इथे हा फिक्स पॉईंट आहे म्हणजेच फल्क्रम. इथे एफर्ट लावले की इथे कात्री ही खाली होणार आहे आणि पुढे कपडा कापत जाणार आहे, त्यामुळे आपले एफर्ट्स कमी होणार आहेत. नेक्स्ट पाहूयात अँड ओपनर. टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल दिलेले आहे ओपनरचे. हे पहा हा ओपनर आहे. हा फिक्स पॉईंट आहे. हा मूव्ह होणार आहे का इथून आपण इथे ठेवल्यानंतर ओपनर नाही. सो हा फिक्स पॉईंट आहे आणि लोड कुठे आहे इथे, आणि इथे एफर्ट लावले की बॉटलचे झाकण उघडणार आहे. सो ओपनर हे लिव्हरचे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट अँड ॲक्स. इथे हे कसले एक्झाम्पल आहे तर इन्क्लाइन प्लेन. 2 इन्क्लाइन प्लेन एकमेकांना जॉईंट केले. हे पहा इथून या साईडने हे इन्क्लाइन प्लेन आणि या मागच्या साईडने हे इन्क्लाइन प्लेन. 2 इन्क्लाइन प्लेन जॉईन केले की इथे एक धारधार शस्त्र तयार होते, राईट. ॲक्स तयार झालेले आहे. सो इन्क्लाइन प्लेनचे एक्झाम्पल आहे ॲक्स. नेक्स्ट आहे अ क्रेन. हे पहा इथे व्हील आहे आणि त्याला रोप लावलेला आहे. इथे सुद्धा व्हील आहे आणि रोप थ्रू आपण लोड वरती नेत आहे. सो हे कसले एक्झाम्पल आहे, येस पुली. नेक्स्ट अ नाईफ. नाईफला 2 इन्क्लाइन प्लेन्स आहेत, राईट. सो इन्क्लाइन प्लेनचे एक्झाम्पल आहे. इथे एक चार्टमध्ये सगळं तयार करून दिलेलं आहे की इन्क्लाइन प्लेन कोणत्या आहेत, पुली कोणत्या आहेत आणि लिव्हर कोणते आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. फिल इन द ब्लँक्स युझिंग द प्रॉपर वर्ड अँड कम्प्लीट द स्टेटमेंट्स. आता इथे काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. आता लिव्हरचा फर्स्ट ऑर्डर, लिव्हरची सेकंड ऑर्डर आणि लिव्हरची थर्ड ऑर्डर कोणती आहे हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. ते माहीत असले की तुम्ही हे फिल इन द ब्लँक्स खूप इझिली करू शकता. सो आपण पाहूयात लिव्हरची फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर कशाला म्हणतात. लिव्हर कशाला म्हणतात, टेक्स्टबुकमध्ये हे एक एक्झाम्पल दिलेले आहे की फार्मरला त्याच्या शेतामध्ये हा खूप मोठा असा दगड आहे, खूप हेवी आहे, तो बाजूला करायचा आहे. तो उचलून तर हा बाजूला करू शकत नाही. मग कशा प्रकारे बाजूला करणार, तो एक सिम्पल मशीन यूज करतो, त्याला म्हणतात लिव्हर. तर लिव्हर इथे कशाला म्हणणार लिव्हर, हे पहा इथे हा एक क्रोबार आहे, आयर्न रॉड. हा आयर्न रॉड त्याने या छोट्या दगडावर रेस्टला ठेवलेला आहे आणि मग हा क्रोबार या मोठ्या दगडाच्या खाली घातलेला आहे आणि इकडून हा क्रोबार खाली दाबला की काय होणार आहे, हा जो मोठा दगड आहे तो बाजूला सरकणार आहे. ही जी पूर्ण सिस्टीम आहे, या पूर्ण सिस्टीमलाच काय म्हणतात लिव्हर. आणि या लिव्हरचे 3 पार्ट्स आहेत. कोणते कोणते, इथे पहा हा जो रॉड आहे तो इथे रेस्टला ठेवलेला आहे. ओके. सो हा जो पॉइंट आहे तो फिक्स आहे. सो हे झालं फुलक्रम. हा काय आहे, लोड. आणि इथे एफर्ट. हा रॉड खाली दाबला म्हणजेच एफर्ट लावला की लोड हलणार आहे. ओके. सो लिव्हरचे 3 पार्ट्स आहेत, फुलक्रम, लोड, एफर्ट. लक्षात कसं ठेवणार, फुलक्रमचा F, लोडचा L आणि एफर्टचा E, फ्ली. खूप इझी आहे. फ्ली हे मी तुम्हाला लक्षात राहावं यासाठी दिलेलं आहे. डे टू डे लाईफमध्ये आपण लिव्हर हे सिम्पल मशीन बऱ्याच वेळा वापरत असतो, पण आपल्याला लक्षात येत नाही की याला लिव्हर असं म्हणतात. तुम्ही जेव्हा बागेमध्ये जाता तेव्हा सीसॉ खेळता,
सो सीसॉ हे सुद्धा एक सिम्पल मशीन लिव्हर आहे. इथे सीसॉचा हा फिक्स पॉइंट आहे, हा इथून हलत नाही, म्हणजेच हे झालं फुलक्रम. आणि इथे लोड आहे आणि इकडे एफर्ट लावला की लोड वरती उचललं जाणार आहे. मग इकडे एफर्ट लावलं की इकडचं लोड वरती उचललं जाणार आहे. सो हे लिव्हर आहे, सिम्पल मशीन. त्यानंतर बॉटल ओपनर हे सुद्धा एक्झाम्पल आहे लिव्हरचे. आणि त्यानंतर टॉंग. आता इथे हा एक फिक्स पॉइंट आहे टॉंगचा, चिमट्याचा. मग हे झालं फुलक्रम. आणि इथे एफर्ट लावलं की लोड उचललं जातं. मग हे एक सिम्पल मशीन आहे. काय आहे या मशीनचं नाव? लिव्हर. तर लिव्हरचे 3 टाइप्स आहेत. There are 3 types of levers depending upon the position of the effort, the fulcrum and load. So 3 types कोणते? लिव्हर ऑफ द फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर अँड थर्ड ऑर्डर. फर्स्ट ऑर्डरमध्ये काय असतं? फुलक्रम सेंटरमध्ये असतं, लोड आणि एफर्ट त्याच्या दोन्ही साईडला असतं. सेकंड ऑर्डरमध्ये मध्ये लोड आणि दोन्ही बाजूला फुलक्रम आणि एफर्ट. थर्ड ऑर्डरमध्ये एफर्टमध्ये सेंटरला आणि फुलक्रम आणि लोड त्याच्या दोन्ही बाजूला असतात. आता हे लक्षात कसं ठेवणार? त्यासाठी एक ट्रिक आहे. आपण इथे कसले टाइप्स पाहत आहोत? तर लिव्हरचे. लिव्हरच्या आधी फुलक्रमचा एफ लावायचा. आता हे काय झालं? फ्लिवर. सो फ्लिवर हा वर्ड लक्षात ठेवायचा. मग त्यामुळे आपल्याला काय लक्षात राहणार आहे? लिव्हरचे पार्ट सुद्धा लक्षात राहणार आहे. फ्लिवर. फ्लिवरमध्ये एफ म्हणजे फुलक्रम, एल म्हणजे लोड, ई म्हणजे एफर्ट. आणि आता यालाच आपण नंबर देऊयात. एफ आहे फर्स्ट नंबरला, एल आहे सेकंड नंबरला आणि ई आहे थर्ड नंबरला. आता लिव्हरची फर्स्ट ऑर्डर कशी सांगणार आपण? इथे एफ म्हणजे फुलक्रम. हा फुलक्रम जेव्हा सेंटरला असेल तेव्हा फर्स्ट ऑर्डर. इथे पहा, फुलक्रम सेंटरला आहे, सो फर्स्ट ऑर्डर. इथे सेंटरला काय आहे? लोड आहे, सो ही झाली सेकंड ऑर्डर. थर्ड ऑर्डरमध्ये एफर्ट आहे सेंटरला, सो ईचा हा एफर्ट, सो ही झाली थर्ड ऑर्डर. सो जेव्हा फुलक्रम सेंटरला असेल तेव्हा फर्स्ट ऑर्डर, लोड सेंटरला असेल तेव्हा सेकंड ऑर्डर आणि एफर्ट सेंटरला असेल तेव्हा थर्ड ऑर्डर. आता मला सांगा, व्हॉट इज द सेकंड ऑर्डर ऑफ लिव्हर? सेकंड ऑर्डर तयार करा. कशी करणार? तर फ्लिवर आणि नंबर देणार 1, 2, 3. फुलक्रमचा 1, लोडचा 2, एफर्टचा 3. आता सेकंड ऑर्डर आपल्याला सांगायचं आहे. सेकंड नंबरला काय आहे? एल. एल म्हणजेच काय? लोड. म्हणजेच लोड सेंटरला येणार आणि दोन्ही बाजूला काय येणार? तर फुलक्रम आणि एफर्ट. नाव व्हॉट इज द थर्ड ऑर्डर ऑफ लिव्हर? सो फ्लिवर नंबर द्यायचे 1, 2, 3. आता थर्ड ऑर्डर सांगितलेला आहे आपल्याला. सो थर्ड ऑर्डर म्हणजे एफर्ट, ई म्हणजे एफर्ट. सो एफर्ट येणार सेंटरला आणि लोड आणि फुलक्रम येणार त्याच्या दोन्ही बाजूला. सो ही झाली थर्ड ऑर्डर. Now let us solve question number 2. Fill in the blanks using the proper word and complete the statements. The dash in the center, the dash on one side and the dash on the other side make a lever of the first order. Lever of the first order. आपल्याला कोणतं माहिती आहे ना? मॅजिक वर्ड आपला लिव्हर. लिव्हरच्या आधी एफ लावायचा, फ्लिवर. आणि मग एफ म्हणजे फुलक्रम 1 नंबर द्यायचा, एल म्हणजे लोड 2 नंबर आणि ई म्हणजे एफर्ट 3. फर्स्ट ऑर्डर म्हणजे फुलक्रम सेंटरला असला पाहिजे. सो फुलक्रम इन द सेंटर, द लोड ऑन वन साइड अँड द एफर्ट ऑन द अदर साइड मेक अ लिव्हर ऑफ द फर्स्ट ऑर्डर. आता द डॅश इन द सेंटर, द डॅश ऑन वन साइड अँड द डॅश ऑन द अदर साइड मेक अ लिव्हर ऑफ द सेकंड ऑर्डर. सेकंड ऑर्डर सेकंडला काय आहे? एल. एल म्हणजे काय? लोड. म्हणजे लोड सेंटरला पाहिजे. सो लोड इन द सेंटर, द फुलक्रम ऑन वन साइड अँड द एफर्ट ऑन द अदर साइड मेक अ लिव्हर ऑफ द सेकंड ऑर्डर. आता इथे सेंटरला काय आहे? थर्ड ऑर्डर आपल्याला सांगायचं आहे. सो थर्ड ऑर्डरमध्ये काय आहे? ई. ई म्हणजे एफर्ट. मग सेंटरला काय येणार? एफर्ट. आणि एका साईडला लोड आणि एका साईडला फुलक्रम. झाली थर्ड ऑर्डर. नाव लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. विच मशीन्स विल यू यूज टू डू द फॉलोइंग वर्क? खाली काही कामे दिलेली आहेत. ती कामे करण्यासाठी कोणत्या प्रकारचे मशीन यूज करणार ते राईट करायचे आहे. राईट देअर टाईप्स आणि मग त्याचे टाईप, त्याचा प्रकार लिहायचा आहे.
सो फर्स्ट काय काम दिलेलं आहे, टू रिमूव्ह द लीड ऑफ अ टीन. टीनच्या डब्याचे झाकण उघडायचं आहे, मग कोणतं मशीन यूज करणार? टू लिफ्ट ब्रिक्स टू द टॉप ऑफ अ टॉल बिल्डिंग. उंच इमारतीवर विटा न्यायच्या आहेत, मग कोणतं मशीन यूज करणार? टू कट व्हेजिटेबल्स, भाज्या कापायच्या आहेत. टू ड्रॉ वॉटर फ्रॉम अ वेल, विहिरीतून पाणी काढायचं आहे. टू होल्ड अ पापड फॉर रोस्टिंग इट, पापड भाजण्यासाठी त्याला आपल्याला पकडायचं आहे, मग कोणतं मशीन यूज करणार? सो अशा प्रकारची कामे आहेत, त्यासाठी आपल्याला कोणतं मशीन आणि त्याचा प्रकार राईट करायचा आहे. सो इथे चार्टमध्ये आपण दिलेले आहे. सो टू रिमूव्ह द लीड ऑफ अ टीन, त्यासाठी ओपनर यूज करू आपण. आणि मशीनचा टाईप कोणता असणार? तर लिव्हर ऑफ द सेकंड ऑर्डर. त्यानंतर टू लिफ्ट ब्रिक्स टू द टॉप ऑफ अ टॉल बिल्डिंग, उंच इमारतीवर विटा न्यायच्या, त्यासाठी मग क्रेनचा यूज करणार. आणि क्रेन हे एक कॉम्प्लेक्स मशीन आहे. आणि क्रेनमध्ये जे व्हील वापरलेलं असतं, ते व्हील म्हणजे काय आहे, तर पुली आहे. नेक्स्ट, टू कट व्हेजिटेबल्स, नाईफ ऑर कटर. आणि कोणत्या टाईपचं मशीन आहे, तर वेज सिम्पल मशीन. टू ड्रॉ वॉटर फ्रॉम अ वेल, पुली सिम्पल मशीन. टू होल्ड अ पापड फॉर रोस्टिंग इट, अ पेअर ऑफ टॉंग्स, चिमटा यूज करू आपण. आणि चिमटा हे कशा प्रकारचं मशीन आहे? लिव्हर ऑफ द थर्ड ऑर्डर. लिव्हर ऑफ द थर्ड ऑर्डरमध्ये काय येतं, तर एफर्ट मध्ये असतं, एफर्ट सेंटरला असतं. आणि लोड आणि फुलक्रम हे त्याच्या दोन्ही बाजूला असतं. सो टॉंग हे लिव्हर ऑफ द थर्ड ऑर्डरचं एक्झाम्पल आहे. Question number 4. Write the answers to the following questions in your own words. What is meant by simple machines? Simple machines म्हणजे काय? So answer, the machines that have only one or two parts and have simple and easy structure are called simple machines. अशा machines की ज्यांना फक्त one किंवा two parts असतात आणि खूप इझी स्ट्रक्चर असतं, त्यांना म्हणतात सिम्पल मशीन्स. मेन्शन द ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग मशीन. मशीन यूज करण्याचे ॲडव्हान्टेजेस, फायदे आपल्याला सांगायचे आहेत. सो इफ मशीन इज युज्ड, वी कॅन फिनिश द वर्क इन लेस टाईम अँड विथ लेस एफर्ट. जर एखादे काम मशीन यूज करून जर आपण केले, तर ते काम करण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ लागतो आणि खूप कमी एफर्ट लागतात. इफ मशीन आर नॉट युज्ड, we require more time and more effort to complete even the simple task. मग जर आपण मशीन यूज केली नाही, तर साधे साधे कामं करायला सुद्धा आपल्याला खूप जास्त वेळ आणि खूप जास्त ताकद लावावी लागते. नेक्स्ट आहे, व्हॉट इज मीन्ड बाय कॉम्प्लेक्स मशीन्स. आता कॉम्प्लेक्स मशीन्स म्हणजे काय, म्हणजे गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय? तर आन्सर, द मशीन्स इन विच मेनी पार्ट्स आर जॉईंट विथ ईच अदर आर कॉल्ड कॉम्प्लेक्स मशीन. असे मशीन्स की ज्यांच्यामध्ये खूप सारे पार्ट्स असतात जॉईन केलेले एकमेकांना, त्यांना म्हणतात कॉम्प्लेक्स मशीन. डिफरंट प्रोसेसेस टेक प्लेस इन दीज इंडिव्हिज्युअल पार्ट्स. आणि या इंडिव्हिज्युअल प्रत्येक पार्टला वेगवेगळी प्रोसेस असते. द स्ट्रक्चर ऑफ सच मशीन्स इज कॉम्प्लिकेटेड. आणि या मशीन्सचे स्ट्रक्चर जे असते ते कॉम्प्लिकेटेड असते. When a complex machine is made, it may connect two or more simple machines in it. आणि जेव्हा ही कॉम्प्लेक्स मशीन बनवली जाते, तेव्हा या कॉम्प्लेक्स मशीनमध्ये 1 किंवा 2 पार्ट्स हे सिम्पल मशीनचे असतात. व्हॉट इज अ लिव्हर. लिव्हर म्हणजे काय? हाऊ आर द ऑर्डर्स ऑफ द लिव्हर डिटरमाइंड. आता मागील काही स्लाइड्समध्ये आपण लिव्हर म्हणजे काय ते ह्या पिक्चर थ्रू समजून घेतलेले आहे. तसेच लिव्हरच्या 3 ऑर्डर्स, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर हे सुद्धा पाहिलेले आहे. आता आपण आन्सर राईट करूयात. लिव्हर इज अ सिम्पल मशीन हॅव्हिंग 3 कंपोनंट्स. कोणते आहेत? फुलक्रम, लोड अँड एफर्ट. आपण पाहिलं ना, इथे हा जो रॉड आहे तो इथे या छोट्या दगडावर रेस्टला आहे, ओके नाही. सो हे झालं फुलक्रम, हा पॉईंट फिक्स पॉईंट आहे. सो फुलक्रम हे आहे लोड. आणि इथे हा फार्मर हा रॉड खाली करणार, त्यामुळे काय होणार आहे, हे लोड बाजूला होणार आहे, पुढे सरकणार आहे. सो हे झालं एफर्ट. सो लिव्हरचे 3 कंपोनंट्स, fulcrum, load, effort. The support at which the rod of a lever rests is called a fulcrum. The rotation of a lever takes place around a fulcrum. The weight lifted by a lever is called a load. The load arm is the
आर्म फ्रॉम द फुलक्रम टू द लोड. आता इथे फुलक्रम पासून लोड पर्यंत हे जे डिस्टन्स आहे याला काय म्हणणार, याला म्हणणार लोड ऑफ द आर्म लोड. आणि फुलक्रम पासून एफर्ट पर्यंत हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणणार, एफर्ट आर्म. The force applied on the other side of the lever is called effort. The arm between the effort and the fulcrum is called effort arm. The types of lever depend upon the position of load, fulcrum and effort. आपण पाहिले ना की पोझिशनवर ठरत असते की कोणत्या टाईपचं लिव्हर आहे. जर फुलक्रम सेंटरला असेल तर फर्स्ट ऑर्डर, जर लोड सेंटरला असेल तर सेकंड ऑर्डर आणि एफर्ट सेंटरला असेल तर थर्ड ऑर्डर. इन द फर्स्ट टाईप ऑफ लिव्हर द फुलक्रम इज इन द सेंटर. In the second type of lever, load is in the center, and in the third type of lever, effort is in the center. The other two components are on the either side. Question number 5. Why is this so? Travelers' bags have wheels. प्रवासी बॅगांना चाके असतात. काय कारण आहे त्यामागचे? व्हील इज अ सिम्पल मशीन. व्हील काय आहे? सिम्पल मशीन आहे. इफ द हेवी बॅग इज टू बी लिफ्टेड इट विल रिक्वायर मोर एफर्ट. तुम्ही विचार करा, जर खूप हेवी बॅग आहे आणि ती आपल्याला उचलून न्यायची आहे तर त्यासाठी खूप एफर्ट लावावे लागेल आपल्याला. इन्स्टेड ड्रॉइंग इट ऑन व्हील्स बिकम इझियर अँड एफिशियंट. जर आपण त्या बॅगला ओढत नेलं, त्या बॅगला खाली चाक असले आणि आपण ओढत नेलं तर काय होणार आहे, आपल्याला खूपच कमी ताकद लावावी लागणार आहे आणि खूप सोपं होणार आहे काम. इट कन्झ्युम्स लेसर टाइम अँड लेसर एनर्जी टू कॅरी अ बॅग. देअरफॉर ट्रॅव्हलर्स बॅग्स हॅव व्हील्स. मशीन्स हॅव टू बी मेंटेन्ड. मशीन्सची आपल्याला काळजी घ्यावी लागते किंवा त्यांची निगा राखावी लागते. काय कारण आहे त्यामागचे? पार्ट्स ऑफ द मशीन अंडरगो वेअर अँड टेअर. Due to constant rubbing, some parts may even get damaged. काय होतं, आपण मशीन रोज वापरत असतो. फॉर एक्झाम्पल सायकल ही सुद्धा एक मशीनच आहे. सो सायकल तुम्ही रोज वापरता. रोज वापरल्यामुळे सायकलमधले काही पार्ट्स एकमेकांना घासतात आणि त्यामुळे तिथे डॅमेज होऊ शकतं. द वेदर, द रस्ट अँड द डस्ट मे स्पॉईल द पार्ट ऑफ द मशीन. तसेच वातावरण, रस्ट म्हणजे गंज, वातावरणाच्या परिणामामुळे काय होतं, सायकलला गंज लागू शकतो किंवा इतर कोणतीही मशीन असेल त्याला गंज लागू शकतो किंवा त्यामध्ये धूळ जाते. त्यामुळे काय होतं, मशीनचे काही पार्ट्स हे खराब होतात, डॅमेज होतात. इफ द मशीन इज नॉट फंक्शनिंग वेल वी मे नॉट यूज दिस फॅसिलिटी व्हेन वी नीड इट द मोस्ट. देअरफॉर मशीन्स नीड टू बी मेंटेन्ड रेग्युलरली. मशीन्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्यांचे जे पार्ट्स असतात ते एकमेकांवर घासतात. धूळ बसून खराब झालेल्या पार्ट्समध्ये जास्त फ्रिक्शन होते. हवामानाच्या परिणामामुळे काही पार्ट्स गंजतात. असे पार्ट्स एकमेकांना घासले की ते झिजतात, ते खराब होतात. त्यामुळे मशीन्स व्यवस्थित काम करत नाहीत आणि हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला मशीन्सची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते, मशीन्सची निगा राखावी लागते. मग काय करणार आपण त्यासाठी? तर आपले जे काही मशीन्स आहेत त्या व्यवस्थित स्वच्छ करणार. ज्या भागांमध्ये फ्रिक्शन होते तिथे ऑइल सोडणार, त्यामुळे कमी फ्रिक्शन होईल आणि ते मशीन व्यवस्थित चालेल. जर आपण एखादं मशीन वापरत नाही आहोत बऱ्याच काळासाठी तर त्यावर एखादे कवर घालणे हे अतिशय चांगले. त्यामुळे ती मशीन अगदी व्यवस्थित राहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अ बायसिकल इज सेड टू बी अ कॉम्प्लेक्स मशीन. बायसिकल एक कॉम्प्लेक्स मशीन आहे असं म्हटलं जातं. का बरं? अ बायसिकल इज मेड फ्रॉम कॉम्बिनेशन ऑफ 2 to 3 सिम्पल मशीन्स. बायसिकल 2 to 3 सिम्पल मशीन्सच्या कॉम्बिनेशननी बनलेलं आहे. द पेडल्स, द हँडल्स, the wheels and the axle all are simple machines. In combination they work together. Therefore a bicycle is said to be a complex machine. Question number 6. Name the levers mentioned in the following passage. या खाली पॅसेजमध्ये काही लिव्हर्स मेन्शन केलेले आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. आयडेंटिफाय द फुलक्रम, लोड अँड एफर्ट ऑफ ईच. आणि प्रत्येक लिव्हरमधला फुलक्रम, लोड आणि एफर्ट ओळखायचे आहे आपल्याला.
अँड से विच टाईप ऑफ लिव्हर इट इज, आणि मग त्यानुसार आपल्याला सांगायचे आहे की कोणत्या टाईपचे लिव्हर आहे. फर्स्ट ऑर्डर ऑफ द लिव्हर, सेकंड ऑर्डर ऑफ द लिव्हर, थर्ड ऑर्डर ऑफ द लिव्हर, अशा प्रकारे. सो पॅसेज रीड करूयात. रवी अँड सविता सिट ऑन अ सी सॉ इन अ गार्डन. इन द मीन टाईम अ गार्डनर इज ट्रिमिंग ट्रीज इन द गार्डन. He puts the leaves and other garbage in a wheelbarrow. Later, Ravi gets thirsty and he buys lemon sherbet. The sherbet seller cuts the lemon and squeezes it using a lemon squeezer. He puts small pieces of ice in the glass with the help of the tongs. आता या पॅसेजमध्ये लिव्हर हे सिम्पल मशीन कुठे कुठे आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे. सो पाहूयात. फर्स्ट आहे सीसॉ. आता इथे सीसॉ हे एक लिव्हर आहे. सीसॉमध्ये इथे सेंटरला आहे फुलक्रम आणि त्याच्या एका बाजूला लोड आणि एका बाजूला एफर्ट. सो कोणत्या टाईपचं लिव्हर आहे हे, तर फर्स्ट ऑर्डर, राईट, कारण सेंटरला फुलक्रम आहे. नेक्स्ट व्हीलबॅरो. आता व्हीलबॅरोमध्ये इथे हे फुलक्रम आहे, मध्ये लोड आहे आणि या साईडला एफर्ट आहे. मध्ये लोड आहे म्हणजे हे सेकंड ऑर्डर ऑफ द लिव्हर झालं. नेक्स्ट आहे लेमन स्क्वीझर. लेमन स्क्वीझरमध्ये हा फिक्स पॉईंट आहे म्हणजे हे झालं फुलक्रम आणि इकडे एफर्ट, मध्ये लोड, सेंटरला लोड म्हणजेच हे सेकंड ऑर्डर ऑफ द लिव्हर. नेक्स्ट आहे टॉंग हे थर्ड ऑर्डर ऑफ द लिव्हर. का? कारण हे पहा सेंटरला एफर्ट आहे आणि एका साईडला फुलक्रम आणि दुसऱ्या साईडला आईस क्यूब म्हणजेच लोड. सो थर्ड ऑर्डर ऑफ द लिव्हर. आन्सर राईट करूयात आता आपण. इन द अबाव paragraph or passage, there are simple machines. Their fulcrum, load and effort are as follows. The type of lever used is dependent on these positions. आता इथे चार्टच्या स्वरूपात आपण आन्सर राईट केलेले आहे. सिम्पल मशीन कोणकोणते यूज केलेले आहे, तर सीसॉ, व्हीलबॅरो, लेमन स्क्वीझर, टॉंग्स हे लिव्हर आहेत. आता लिव्हरमध्ये फुलक्रम, लोड आणि एफर्ट, फुलक्रम, एफर्ट आणि लोड हे कुठे कुठे आहे ते आपण इथे राईट केलेले आहे आणि त्यानुसार आपण कोणत्या टाईपचं लिव्हर आहे ते या साईडला राईट केलेले आहे. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.